जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या मध्ये आपले स्वागत आहे। गणेश उत्सवासाठी हुपरी पोलिसांची कडक भूमिका, डॉल्बी मुक्त उत्सवाचे आवाहन। हुपरी प्रतिनिधी सागर पाटील सह हुपरी येथील गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल व हुपरी पोलीस ठाण्याच्या वतीने गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसाठी महत्वपूर्ण बैठक यशवंत मंगल कार्यालय येथे पार पडली। उपविभागीय पोलीस अधीक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांच्यासह गाव कामगार पाटील, गणेश मंडळाचे कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांनी हुपरीतील गणेश मूर्ती आगमन व विसर्जन सोहळ्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून आवश्यक त्या सर्व सुविधा व सहकार्य उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही दिली। पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी डॉल्बी मुक्त गणेशोत्सव व पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले। डॉल्बी व कर्णकर्कश आवाजामुळे होणारे आरोग्यविषयक दुष्परिणाम लक्षात घेऊन मंडळांनी नियमाचे पालन करावे अशा सूचना देण्यात आल्या। यावेळी डॉक्टर कोळेकर यांनी कर्कश आवाज व डॉल्बीच्या दुष्परिणामाविषयी मार्गदर्शन केले। गणेशोत्सव काळात प्रत्येक मंडळाजवळ पोलीस यंत्रणा सक्रिय राहणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले। उपविभागीय पोलीस अधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी गणेश उत्सवातील सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले। महिला वर्गाला विशेष प्राधान्य देत सुरक्षित वातावरणात देखावे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे असे त्यांनी सांगितले। गणेश मूर्तीच्या सुरक्षतेसाठी मंडळांनी मूर्ती परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसावेत आणि मूर्तीला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले। नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला। हुपरी, रेंदाळ, तळंगे, इंगळी, पट्टणकौडली परिसरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, संघटनेचे प्रतिनिधी तसेच पत्रकार यांच्या उपस्थितीत गणेश उत्सव, मिरवणूक, डॉल्बी, विसर्जन व्यवस्था आणि कायदा सुव्यवस्था यांच्यासह विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीचे प्रास्ताविक सचिन पुजारी यांनी केले। पालन केलं तर नक्की हा उत्सव अतिशय शांततेत आणि अगदी व्यवस्थित पार पडेल अशी मला खात्री आहे। तर त्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं जे आपलं आता आपण आगमन मिरवणुका काढणार आहे, आपण बऱ्याच गोष्टी बघतोय आगमन मिरवणुका, आता ते सर त्या संदर्भात मार्गदर्शन करतीलच आपल्याला, पण आगमन मिरवणुका ज्यावेळेला आपल्या चालू असतात किंवा आता आपण कालची जी मुंबईची दुर्घटना बघितली असेल, 2 अध्यक्ष उपाध्यक्ष एक्सपायर झाले, तर पूर्वी 25 दिवसापूर्वी किंवा 20 दिवसापूर्वी पोलीस प्रशासन, इतर प्रशासन आणि गणेश मंडळाचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांची मीटिंग घेत असतो, जेणेकरून मागच्या गणेशोत्सव मंडळामध्ये मागच्या गणेशोत्सव 2025 मध्ये झाला त्यामध्ये आपल्याला काय अडचण आल्या, तुम्हाला काय अडचण आल्या, आम्हाला काय अडचण आल्या किंवा आम्हाला आमच्या संदर्भात तुम्हाला काय सूचना द्यायच्यात किंवा तुमच्याकडून तुमच्या अडचणी काय जाणून घ्यायच्या, हे या मीटिंगच्या अनुषंगाने या ठिकाणी होऊन जातं। तसं मी नोटबुक आणि वही काढली होती, आपण भरपूर सूचना द्याल किंवा भरपूर काय सांगचाल, पण ठराविक 1-2 सूचना वगळता जास्त काही सूचना किंवा जास्त काही अडचणी आपल्याकडून आल्या आहेत। याचा अर्थ एकच होतो की दरवर्षी हुपरी शहरामध्ये व्यवस्थित गणेशोत्सव